खासदार श्रीकांत शिंदे यांची मुलाखत आता गायक अवधूत गुप्ते घेत आहेत. पाहूयात. ठाण्याला आले, आता थोड्या वेळानंतर हा कार्यक्रम ते अटेंड करणार आहेत. आता किती कार्यक्रम झाले? तर अशा कार्यक्रम मुख्यमंत्री असताना हेलिकॉप्टरनी त्यांना फिरावंच लागेल या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी. अगोदरचा विषय वेगळा होता 2.5 वर्ष, तेव्हा घराच्या बाहेरच निघायचे नाही, तर हेलिकॉप्टरचा विषयच यायचा नाही. आणि त्या ठिकाणी मला वाटतं मुख्यमंत्री असताना काही लोकांना काही हॉबीज असतात, तेव्हा मुख्यमंत्रीपद खूप मोठं आहे. मुख्यमंत्र्याचा एक एक मिनिटं हा एवढा महत्त्वाचा आहे. तो आज आम्हाला या 1.5-2 वर्षामध्ये कळला की दिवस रात्र काम करणारा आम्हाला मुख्यमंत्री त्या ठिकाणी मिळाला. त्या एक एक मिनिटामध्ये एक एक सही केली की तेवढा ते मुख्यमंत्री सहायता निधी जो आहे तो त्या आमच्या ज्याला गरजवंत आहे तो त्या गरजवंताला त्या ठिकाणी मिळतो. आणि काही लोक मुख्यमंत्री असताना देखील गाडी चालवून जे आहे ते त्या ठिकाणी पंढरपूरला जायचे. तेवढ्या वेळामध्ये किती फाईलीवरती साईन झाल्या असत्या. तर मला वाटतं हा जो विषय आहे, हा चेष्टेचा विषय जो आहे तो काही लोकांनी त्या ठिकाणी चालू ठेवलेला आहे. मला वाटतं त्यांनी टीका करत राहावी, आम्ही आमचं काम करत राहू. मुख्यमंत्री महोदय काम करतायत. पण तेच विरोधक जे आहेत ते आज आरोप करतात की उद्योगधंदे जे सगळे आहेत हे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये चाललेले आहेत. किंवा राहुल गांधी सुद्धा आज जी पदयात्रा काढतात त्यामध्ये ते म्हणतात सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यांनी बेरोजगारी हा घेतलेला आहे. आज आपण युवा मोर्चामध्ये आहोत, आपण युवा सेनेच्या इथं मेळाव्यामध्ये आहोत. तुम्ही ह्या बेरोजगारीला किंवा हे उद्योगधंदे गुजरातमध्ये निघून जात आहेत या प्रश्नाला तुम्ही काय सांगाल? बघा, याच्यामध्ये कुठल्याही राज्याला जे आहे हे उद्योगधंदे आपल्या राज्यामध्ये आले पाहिजे तसं वातावरण निर्मिती केलं पाहिजे. आज जर आपण पाहत असाल की त्या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये उद्योगमंत्री देखील या ठिकाणी बसलेले आहेत. आत्ताच ते डावोसला जाऊन आले आणि मला वाटतं 3.5 लाखापेक्षा जास्त MOUs जे आहेत ते त्या ठिकाणी करून आले, ज्याच्यामुळे 2 लाख उद्योग रोजगार जे आहेत हे तरुणांना त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि असं काम जे आहे हे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी करतात. अगोदर काय व्हायचं, हे उद्योगधंदे जे काय गेले तेव्हा काय प्रॉब्लेम होता, का गेले हे निघून, त्याची पण शहानिशा जी आहे आणि त्याचं आत्मपरीक्षण पण केलं पाहिजे. तुम्ही लोकांच्या घराच्या खाली जे आहे ते जेलेटिन लावणार, बॉम्ब लावणार उद्योगपतींच्या, तर उद्योगधंदे जे आहेत ते तुमच्या राज्यामध्ये येणार आहेत. अगोदर जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लोकांकडून वसुली करायचे. अशा परिस्थितीमध्ये जे ते उद्योगधंदे तुमच्याकडे येणार आहेत. लोकांना जे आहे उद्योगधंदे येण्यासाठी जे आहेत हे त्या ठिकाणी उद्योगपतींना एक सेक्युअर्ड वातावरण त्या ठिकाणी लागतं. ते सेक्युअर्ड वातावरण देण्याचं काम जे आहे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी करतायत. 3.5 लाख कोटीचं MOU झालं. गेल्या वर्षी मला वाटतं 1.5 लाखापेक्षा जास्त, 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त, म्हणजे 5.5 लाख कोटीपेक्षा जास्तचे MOU त्या ठिकाणी झाला. आणि त्याचे एक्झिक्युशन रेट जे आहे ते 75% जास्त आम्ही त्या ठिकाणी करतोय. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 3 लाखापेक्षा जास्त उद्योगधंदे जे आहेत, ह्या सगळे तरुण जे या ठिकाणी बसलेले ते एका आशेने बसले. त्यांना एक वेगळा विश्वास आहे शिंदे साहेबांवरती, युवा सेनेवरती, म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत. जे 2.5 वर्षामध्ये करायला पाहिजे होतं ते ह्या 1.5-2 वर्षामध्ये जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी केलं. म्हणून लोकांचा विश्वास जो आहे तो, युवकांचा विश्वास आज या ठिकाणी वाढत चाललेला आहे. हे दावोसवरनं आम्हाला परत एक जरा, दावोस म्हणलं की आम्हाला फार सामान्य माणसं, आम्ही आपला दावोस फोटो बघतो दावोसचे. हे दावोसला नक्की काय होतं, नक्की दावोसला? काही लोकांना आता डावोसला जाऊ शकत नाही याचा प्रॉब्लेम झालाय की अनेक वर्ष डावोसला जाण्याची, दुसऱ्याच्या नावावरती डावोसला जाण्याची सवय झाली होती. बरोबर ना सावंत साहेब? म्हणून तो डावोसला आता 2 वर्ष काय जाता आलं नाही. त्याच्यामुळे आता दुसरा माणूस डावोसला जातोय, अरे हा कसा जाऊ शकतो त्या ठिकाणी? डावोसला जे आहे हे डावोसला कोण त्या ठिकाणी काय सुट्टी काश्मीरसारखं सुट्टी मनवण्यासाठी जात नाही. जसे तुम्ही त्या ठिकाणी जात होते आणि बाकी पण लोकांना घेऊन जात होते त्या ठिकाणी. डावोस जे आहे, ह्या डावोसमधून 3.5 लाखाचं MOU जे आहे, आपलं महाराष्ट्राचं पवेलियन त्या ठिकाणी होतं. माननीय मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी होते. या आणि तुम्ही पण होता. त्याची जास्त एलर्जी आहे की मी कसा पोचलो त्या ठिकाणी. तुम्ही कशी पोचला? बघा,
याचंही उत्तर आपल्याला मी देतो की या ठिकाणी जेव्हा डावोसला मी गेलो होतो तेव्हा सरकारवरती किंवा सरकारच्या पैशानी जे आहे ते डावोसला मी गेलो नव्हतो. मी आज खासदार आहे, एक लोकप्रतिनिधी आहे आणि डावोसला जाण्यापासून कोणाला त्या ठिकाणी बंदी नसते. त्या ठिकाणी जे आहे हे डावोसमध्ये पूर्ण वर्ल्डमधून वेगवेगळे त्या ठिकाणी उद्योजक येत असतात, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज त्या ठिकाणी त्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी असतं. तर ते पाहण्यासाठी पूर्ण वर्ल्डमधून जे आहे देशभरातून जे आहेत ते हे वेगवेगळे लोक त्या ठिकाणी जात असतात आणि काही लोक जे आहेत या ठिकाणी संभ्रम करण्याचा प्रयत्न करतात की ते एंटायटल्ड आहेत, डावोसला जाण्यासाठी तेच एंटायटल्ड त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं हा जो युवक आहे हा प्रत्येक जण जो आहे तो त्या ठिकाणी डावोसला जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी पूर्ण जगामध्ये काय होतं आहे हे त्याचा अनुभव जो आहे तो त्या ठिकाणी घेऊ शकतो. डावोसला गेल्यानंतर आपल्याला कळतं की जगामध्ये काय चालू आहे आणि ते आपल्या राज्यामध्ये आपण कसं घेऊन येऊ शकतो. त्याच्यासाठी जो आहे तो त्या ठिकाणी मी डावोसला गेलो होतो. काही लोक ॲप्लिकेशन ठेवून MIDCमध्ये टाकतायत, BMCमध्ये टाकतायत की डावोसला हा गेला कसा, नेदरलँड्सला हा गेला कसा, हा याच्याबरोबर बाकी लोक गेले कसे. अरे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही आमच्या कॅपॅसिटीने जे आहे तर त्या ठिकाणी गेलो आहे. तुमच्यासारखं सरकारचा पैसा खर्च करून आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही आणि सरकारचा पैसा स्वतःसाठी तर केला पण आपल्या नातेवाईकांसाठी पण जे आहे गेल्या वेळेस. बरोबर ना सावंत साहेब? बरं ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया की खरोखर तुम्ही ज्या वेळेला दावोसला जाता, तुमच्यासारखी सुशिक्षित लोक, डिग्री होल्डर्स, डॉक्टर ज्या वेळेला दावोसला जातो तिकडे ज्या वेळेला ते सगळं बघतात येतात, तिकडची जी प्रगती आहे, तिकडनं जे शिकण्यासारखं घेण्यासारखं उद्योगधंद्यांपासून शिक्षणापर्यंत इथे आणतात त्यावेळेला आम्हाला खूप अभिमान वाटतो, कौतुक वाटतं. त्या तुमच्या शिक्षणाकडे येऊया की वैद्यकीय शिक्षण घेत असताना या क्षेत्रात डॉक्टर म्हणून काम करण्याच्या ऐवजी आपण राजकारणात आलात. तुम्हाला असं वाटतं का की तुमचं एवढं शिक्षण जे आहे ते उगाच म्हणजे तुमच्या ठिकाणी एखादा दुसरा मुलगा गरीब घरचा डॉक्टर होऊ शकला असताना तुम्ही एक मेडिकलची सीट वाया घालवली असं आमचं म्हणणं आहे. चांगला प्रश्न विचारला तुम्ही. बघा, पहिलं तर कुठल्याही राजकारण्याच्या मुलाचं एक असतं ॲम्बिशन की मी पण जे आहे ते पॉलिटिक्समध्ये कधीतरी आलं पाहिजे. पण या ठिकाणी सरनाईक साहेब बसलेत, संजय मोरे साहेब बसलेत, उदय सामंतजी आहेत, पूर्वेश पण आहे. माझं इंटरेस्ट कधीच पॉलिटिक्समध्ये नव्हतं. मी पॉलिटिक्समध्ये आलो तो अपघाताने त्या ठिकाणी आलो. जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा जी आहे हे त्या ठिकाणी कल्याणमध्ये जाऊन जी लोकसभा जी आहे ते 2014मध्ये मी लढली आणि त्या ठिकाणी ती जिंकली. आणि आपण मला म्हणालात की बाबा डॉक्टर अजून एक जण डॉक्टर झाला असता, बरोबर आहे आपलं. पण आज खासदार झाल्यानंतर जे माझं 10 वर्षाचं शिक्षण आहे वैद्यकीय शिक्षण, त्याची मदत जी आहे ती मला माझ्या पॉलिटिक्समध्ये होते. जे मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करतो त्याच्यासाठी होते. मी माझं फाउंडेशन डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन केलं आहे. बाळासाहेबांच्या नावाने बाळासाहेब वैद्यकीय मदत कक्ष त्या ठिकाणी उभा केला आहे आणि त्याच्या माध्यमाने जे आहे जेव्हा जर डॉक्टर झाला असतो ऑर्थोपेडिक सर्जन तर दिवसाला बाबा 3-4 सर्जरी वगैरे केल्या असता, महिन्याला काही केल्या असत्या त्या केल्या असत्या. पण आज हजारो आता विरोधकांची सर्जरी करतात ते मोठे डॉक्टर येतील आता थोड्या वेळात. त्यांनी खूप लोकांना ठीक केलंय. पण ह्याचा जो फायदा आहे, ह्याचा फायदा जो आहे तो माझ्या रोजच्या या जगण्यामध्ये लोकांना मदत करण्यामध्ये. आज हजारो रुग्णांची जी आहे ते त्या ठिकाणी तपासणी आम्ही करतो, हजारो रुग्णांवरती शस्त्रक्रिया जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी करतो. तर त्याचा फायदा जो आहे तो त्या ठिकाणी नक्कीच मला झालेला आहे. जरूर. तुम्ही पण आता जे म्हणलात कल्याण डोंबिवली, तर तुम्ही राहायला ठाणे आणि मतदारसंघ कल्याण लोकसभा, ठाणे सोडून तिकडे जायची वेळ मुळात आलीच का? बघा, हे काय मी बाय चॉईस जे आहे, आत्ताच तुम्हाला याच्या अगोदरच्या प्रश्नावरती मी म्हणालो की बाय चॉईस मी पॉलिटिक्समध्ये आलो नाही. जेव्हा 2014मध्ये जेव्हा पक्षाला गरज निर्माण झाली तेव्हा 2014मध्ये जी निवडणूक आणि खूप अतिटतीची निवडणूक जी आहे 2014मध्ये कशा परिस्थितीमध्ये निवडणूक आम्ही लढलो आणि जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो त्या ठिकाणी उमेदवार झाला. शिंदे साहेबांनी दिवस रात्र त्या ठिकाणी काम केलं आणि
कल्याण लोकसभेमध्ये जाऊन निवडणूक लढली आणि ती 2.5 लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी जिंकली. कारण की आपल्याकडे तेव्हा उमेदवार जो आहे तो आपला खासदार तो दुसऱ्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी गेला होता. त्या परिस्थितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढणं, आणि मी तर एकदम 27 वर्षाचाच होतो एकदम, पण तेव्हाही जे आहे हे लोकांनी शिवसेनेवरती विश्वास, बाळासाहेबांची जी पुण्याई होती, दिघे साहेबांची जी पुण्याई होती, आज त्यामुळे खासदार झालो. आणि पुन्हा त्याच लोकांनी 2019 मध्ये 3.5 लाखाच्या फरकाने मला जिंकून दिलं. का? कारण की जे 5 वर्ष मी काम केलं त्या 5 वर्षाची शिदोरी जी आहे ती पुढे घेऊन जाण्याचं काम मी केलं. लोकांनी पुन्हा विश्वास जो आहे तो त्या ठिकाणी दाखवला. आणि बाय चॉईस या ठिकाणी काहीच नव्हतं, त्या ठिकाणी कंपल्शन होतं लढायचं. पण आज तुमच्याकडे चॉईस आहे. म्हणजे आज म्हणजे गेल्या काही आता जेव्हापासून आपलं सरकार आलेलं आहे तेव्हापासून की वडील मुख्यमंत्री झालेलेच आहेत, तर आता तिकडनं खासदारकी सोडून जरा परत महाराष्ट्रात यायचं मागच्या दाराने, आणि मग त्यानंतर एखाद मंत्रीपद घ्यायचं. असं का वाटत नाही? पर्यावरण तुम्हाला आवडत नाही का? म्हणजे असं वातावरण वगैरे आवडत नाही का, असं मी तुम्हाला म्हटलं. बघा, तोच फरक आहे. गेल्या वेळेस परिस्थिती वेगळी होती. गेल्या वेळेस एकाला मंत्री करण्यासाठी किती तडजोडी केल्या. आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत आणि मी त्या दिवशी कोल्हापूरला म्हटलं माझ्या भाषणामध्ये की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल होगा वही राजा बनेगा. माझ्यावरती खासदारकी लढण्याची, खासदारकी 2014 मध्ये इट वॉज नॉट बाय चॉईस, इट वॉज बाय कंपल्शन. त्याच्यानंतर मी पुढे घेऊन चाललो. 2019 मध्ये लोकांनी पुन्हा विश्वास दाखवला. आणि आज हे मी वाक्य या ठिकाणी वापरतोय, खूप जबाबदारीने वापरतोय की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो मेहनत करेगा, जो काबिल होगा. कारण की आज सगळ्या युवकांच्या डोळ्यामध्ये एक आशा आहे, अपेक्षा आहे की त्या सर्वोच्च पदावरती मी कधीतरी जाऊन पोचेल. जे अगोदर जे आहे हे सर्वोच्च पद जे आहे दोन्ही त्या ठिकाणी ब्लॉक होते, त्या आत्ता या पक्षामध्ये कोणासाठी जे सर्वोच्च पद जे आहेत ते रिझर्व नाही आहेत. ते सर्वोच्च पद जे आहेत या सगळ्या युवकांसाठी असतील, शिवसैनिकांसाठी असेल. जो मेहनत करेल, जो कष्ट करेल, जो पक्षाला पूर्ण वेळ देईल आणि लोकांचा विश्वास जिंकेल, तो त्या सर्वोच्च पदावरती पोचेल. उद्या जर मला सांगितलं की बाबा त्या ठिकाणी जे तुझ्यापेक्षा चांगला उमेदवार आहे, त्या उमेदवारासाठी तुला प्रचार करायचा आहे, तर राजी खुशी जे आहे ते त्याच्यासाठी प्रचार करायला देखील मी तयार होईल. वा. जून 2022 मध्ये महाराष्ट्र मोठी राजकीय घडामोड होत होती महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेला पार सुरत, मग सुरतवरनं गुवाहाटी, मग गुवाहाटीवरनं मग डायरेक्ट मुंबई. आठवलं का सगळ्यांना? आठवलं? विसरूच शकत नाही आपण. तर यामध्ये हे सगळं चालू असताना टी व्हीवर आम्हाला तुम्ही काय दिसलं नाही त्या हॉटेलमध्ये असताना बिसताना. त्यावेळेला नक्की तुम्ही कुठे होता? म्हणजे मनातल्या मनात नाचत असणार गोष्ट की, पण होता फिजिकली कुठे होता? आम्हाला दिसला का नाही? सगळे तिकडे असताना इथे कोणतरी पाहिजे ना मागे, या सगळ्या शिवसैनिकांना, युवक सैनिकांना धीर देण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी जी आपल्याला जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी जी आहे ती पार पाडण्यासाठी. आणि या ठिकाणी मी ठाण्याला होतो, घरी होतो, मतदारसंघामध्ये फिरत होतो आणि सगळे आपले शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, त्यांना एक विश्वास ही देण्याचं काम. तेव्हा थोडंसं संभ्रम, कन्फ्युजन असे सगळं वातावरण जे आहे ते त्या ठिकाणी होतं. पण आम्हाला आमच्या आणि तुमच्यामध्ये फरक असेल त्यावेळेला. आम्हाला आम्ही टी व्ही लावून बसलो होतो. अरे 5 गेले तिकडे, अरे 6, अरे 10, अरे 15. हा जो आकडा वाढत होता हा तुम्हाला कधी कळत होता? खरं सांगायचं, सगळे लोक ऐकते तिकडे. खरं सांगू का सरनाईक साहेब? खरं सांगतो. सामंत साहेब पण बसले, ते सगळ्यात शेवटी आले होते. हे मुळात हे जाणार हे मला माहिती नव्हतं. साहेब 21 तारखेला तेव्हा गेले सगळ्या आमदारांच्या बरोबर. तेव्हा 19 तारखेला
तेव्हा खरंच मलाही माहिती नव्हतं की साहेब जे आहेत ते आता राज्य म्हणजे विधान भवनातून जे आहेत ते त्या ठिकाणी सुरतला गेले. तिथून पुढे जेव्हा न्यूजमध्ये पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी कळलं की अशी घटनाक्रम जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे. 19 तारखेला मला संध्याकाळी एक फोन आला आमचे खासदार जे आहेत सहकारी हेमंत पाटीलजींचा, की म्हणाले साहेब बघा कुठेतरी गेलेत. मी बोला अरे हेमंतजी कुठे चेष्टा करताय, फोन ठेवा, मला जरा मी कामामध्ये आहे. परत फोन केला, बघा खरंच साहेब कुठेतरी गेले. मग नंतर टी व्ही चालू केल्यानंतर थोड्या वेळानंतर जे आहे त्या न्यूज त्या ठिकाणी चालू झाल्या. तर एवढं जे आहे हे काय गोष्टी ज्या आहेत ते प्लॅन वगैरे करून साहेब त्या ठिकाणी गेले नव्हते. त्या ठिकाणी ज्या आहेत ते त्या गोष्टी घडल्या, त्यांच्याबरोबर ज्या घडत होत्या त्याच्यामुळे जे आहे ते साहेबांनी तो निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतला. आणि तो निर्णय जो आहे जो घेतला त्याला शेवटापर्यंत घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं. आणि आज बाळासाहेबांचे विचार जे आहे ते खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचं काम शिंदेसाहेब करतात. पण तुम्हाला त्यावेळेला माहीतच नव्हतं शेवटपर्यंत की काय चाललंय? आम्हाला काही सांगितलंच नव्हतं. रोज आम्ही साहेबांना भेटायचो, असं कधी वाटलं नाही. काय हो सामंत साहेब? नाही पण मग आपण मान्य केलं की तुम्हाला नव्हतं माहिती, पण तो काळ असा होता की ती एक काय म्हणतो ना आयुष्यातली टू बी ऑर नॉट टू बी, हो या इस पार या उस पारवाली सिच्युएशन शिंदे साहेबांसाठी त्यांच्याबरोबर गेलेल्या सगळ्यांसाठी असणार. आपण नाट्य बाहेरनं बघितल्यानंतर आपण गोल्फ खेळताना लांबच्या त्या ठिकाणी बॉल मारताना आयदर तिथे जाऊन पडला तर बरं असतं, नाही तर मग आऊट असतो. त्यावेळेला चिंता वाटली का, मुलगा म्हणून चिंता वाटली का की अरे आज आता नाही झालं तर काय, कारण नसतं झालं तर काय होतं ते बघा ना तुम्ही? नाही, नक्कीच हे जर रिस्क घेतला होता त्यांनी तर त्यांचा पूर्ण आपण म्हणू शकतो की पूर्ण आयुष्य टेन्शन आलं होतं का तुम्हाला? 100% आयुष्य त्यांनी ते रिस्कवरती टाकलं होतं आणि त्यांच्यावर या सगळ्या लोकांनी टाकलं होतं. त्यांच्यावरती फक्त विश्वास दाखवून जे आहेत हे सगळे आमदार जे आहेत मंत्री जे आहेत ते त्यांच्याबरोबर गेले. रोज त्या ठिकाणी आपण बातम्या पाहत होतो सगळे की बाबा हे जर झालं नाही तर काय होईल. आणि तेव्हा कोणालाच वाटत नव्हतं की काय होणार आहे. बरोबर, साहेब मुख्यमंत्री होणार आहेत, कोण होणार आहेत, उपमुख्यमंत्री होणार आहेत, काय होणार आहे. मुलगा म्हणून खरंच एक काळजी जी आहे ती मनाला रोज जी आहे त्या दिवशी म्हणजे असं ॲनिमल सारखं त्या पिक्चर बघितलाय सगळ्यांनी? मग तसं वाटतं एकदम रणबीर कपूर सारखं वाटत की नाही साहेब? डायलॉग आला देतो. नाही खरंच काळजी जी आहे स्वाभाविक आहे, सगळ्यांना काळजी लागून राहिली होती. परिवारातील लोक असतील, हे सगळे आमचे सहकारी असेल, सगळ्यांना जे आहे काय उद्या होणार ते कळत नव्हतं. पण तरी पण शिंदे साहेबांनी जे आहे ते रिस्क घेतली. जसं गेले अनेक वर्ष ते रिस्क घेऊन जे जसं शिवसेना जे आहे ते वाढवत गेले आज, तशी रिस्क त्याही दिवशी बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी ती रिस्क त्या ठिकाणी घेतली. आणि तो विचार जो आहे तो आज त्या ठिकाणी वाचवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. आणि त्यांच्याबरोबर या सगळ्या आमदारांनी सगळ्या मंत्र्यांनी केलं. आणि सगळ्यांना आज अभिमान आहे की आज शिंदे साहेबांनी जे केलं त्या पदाला 100% न्याय देण्याचं काम शिंदे साहेब त्या ठिकाणी आज करतायत. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही एक वाक्य बातम्यांमध्ये नेहमीच ऐकतोय, मी तुम्हाला आव्हान देतो, हिम्मत असेल तर राजीनामा द्या, निवडणूक लढा. हे ऐकल्यावर काय वाटतं? यावर तुम्ही कधी प्रतिक्रिया दिलेली नाही, म्हणजे तुमची ही प्रतिक्रिया इथे पहिल्यांदा आली तर मजा येईल. तुमचा आवाज जरासा आता थोडा अजून मॉडिफाय करायला लागेल. मला चांगली मिमिक्री येते पण मी सगळ्या ठिकाणी ती करत नाही. बघा, आव्हान कोणाचं स्वीकारायचं हे ज्याच्या त्याचा प्रश्न असतो. आणि आव्हान कोण करतं ह्याला देखील महत्त्व असतं. प्रत्येकजण त्या ठिकाणी आव्हान देत बसला आणि त्याला शिंदेसाहेब उत्तर देत बसले तर उत्तर देण्यामध्ये त्यांचा वेळ निघून जाईल. एक म्हण आहे, हत्ती चले अपनी चाल. आता मी पुढे नाही बोलत. मला वाटतं हत्तीने पुढे चालत राहावं. तो काय वळून बघत नाही कोण दगड मारतंय, कोण काय बोलतंय, कोण काय बोलतंय. हत्ती आपली चाल जी आहे ती चालत राहतो. आज शिंदे साहेब जे आहेत ते पुढे चालत राहत आहेत. मागे कोण साईडला कोण बोलतंय त्यांच्यावरती ते लक्ष देत नाही. पूर्ण वेळ ते काम करतात. आणि
आपली योग्यता काय, आपण बोलतो काय, आपण करतो काय. शिंदे साहेबांचा संघर्ष, जो त्यांनी संघर्ष केलेला आहे एवढ्या वर्ष, ते काय सोन्याचा चमचा घेऊन तोंडामध्ये आले नाही. काही लोक तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन आले. कोणाला भेटायला आला रे बाबा तू? ऍक्सेसिबिलिटी बघितली का तुम्ही? हा, ऍक्सेसिबिलिटी बघितली का आमची? हा शिवसैनिक जो आहे तो कुठेही पोचतो. त्याला कुठे रिस्ट्रिक्शन नाही. चल तिकडे वेटिंग मध्येच थांब बाबा. हा शिवसैनिक कुठेही कसाही, वर्षामध्ये असेल, ठाण्याला असेल, बरोबर ना? चला, आम्ही आतापर्यंत आम्हाला खुपणाऱ्या गोष्टी बोललो, थोड्याशा तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी देखील विचारून घेऊ. तुम्ही एक खंत जाहीरपणे व्यक्त करता की वडिलांनी राजकारणामुळे लवकर घर सोडल्यामुळे तुमच्या बालपणात वडिलांपेक्षा आईचाच जास्त वाटा आहे. आज तुम्ही त्याच वळणावर आहात. तुम्ही जे बालपणी मिस केलं ते तुमचा आज मुलगा मिस करतोय का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कोल्हापूरमध्ये भाऊक देखील झाला होता. शिंदे साहेबांना जे काही मी पाहिलं ते लोकांमध्ये, सतत कामामध्ये, आणि शिंदे साहेब जे हे लोकांमध्येच आणि लोकांचेच होते. पूर्ण वेळ जे आहे हे 100% शिवसेना ही कशी वाढेल, ही कशी घराघरापर्यंत जाईल, ह्याच्यासाठी शिंदेसाहेब झटत राहिले. त्याच्यामुळे आमच्या वाट्याला जे आहे ते खूप कमी त्या ठिकाणी आले. म्हणून त्या दिवशी भाषण करत असताना त्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या उफाळून त्या ठिकाणी आल्या आणि मनातलं जे होतं ते ओठावर आलं. पण शिंदे साहेबांनी जो संघर्ष केला तो त्यावेळेस आम्ही जवळून पाहिला. तो जर संघर्ष केला नसता तर आज ह्यापर्यंत पदापर्यंत शिंदेसाहेब पोचले नसते. आणि तुम्ही प्रश्न विचारला की आज आपण तेच करतोय पुन्हा. मला वाटतं जेव्हा तुम्ही वेन यू स्टेप इन टू युअर फादर शूज, त्यांच्या जागी तुम्हाला ठेवून बघता, तेव्हा या कष्टाला, या मेहनतीला आता पर्याय नाही. त्याच्यामध्ये परिवार जो आहे, जर आपण जर विचार केला की बाबा परिवाराला सगळा वेळ देऊन जो आहे तो नंतर आपण हे काम करू, तर हे आपण करू शकत नाही. आपल्याला जर संघटना वाढवायची असेल, घराघरापर्यंत जर पोचवायचं असेल, या सगळ्या युवा सैनिकांच्या डोळ्यामध्ये जर एक आशा निर्माण करायची असेल, शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये आशा निर्माण करायची असेल, तर आपल्याला कष्ट जे आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर थोडा कॉम्प्रोमाइज जो तो त्या ठिकाणी होतो. पण आत्ता त्या मला गोष्टी ज्या आहेत त्या मी बाप झाल्यानंतर मला कळत आहेत की जो वेळ आपण जो आहे तो आपल्या फॅमिलीला जेवढा द्यायला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही. आणि ते प्रॅक्टिकली पॉसिबलही नाही. जे आहे आज त्याच्यासाठी काम करत राहणं, 100% काम करणं, प्रामाणिकपणे काम करणं, एवढं आम्हाला शिंदे साहेबांनी शिकवलेलं आहे. तुम्ही लहान असताना शिंदे साहेबांनी तुम्हाला कधी राजकारण, समाजकारण ह्याचे धडे दिले होते का? आणि तुम्ही आता तुमच्या चिरंजीवांना ते देता का की हे बघ कसं असतं, असं वागायचं असतं, असं बोलायचं असतं, अशी भाषा? माझा तर खूप 3च वर्षाचा आहे हो. मग तुम्हाला तिसऱ्या वर्षी तुम्हाला शिकवायला सुरुवात नव्हती केली शिंदे साहेबांनी? मला शिंदे साहेबांनी, मी पॉलिटिक्समध्ये तुम्हाला पहिलं सांगितलं, पॉलिटिक्समध्ये मला येण्याची मी कधीच विचार केला नव्हता. मी विचार केला होता की एक चांगला डॉक्टर, ऑर्थोपेडिक सर्जन, सुपर स्पेशलायझेशन करू, नंतर हॉस्पिटलमध्ये काम करू, हॉस्पिटल करू स्वतःचं आणि प्रॅक्टिस करत बसू, हे माझे स्वप्न होते. पण आज या पदापर्यंत पोचलो मी. तर मला वाटतं माझा रुद्रांश खूप लहान आहे, तर त्याला हे धडे देण्याची गरज नाही आता. बरं, आपण महाराष्ट्राच्या तरुणांच्या गळ्यातला ताईत बनायची संधी असतानाही युवा सेना किंवा शिवसेना ह्यातील महत्त्वाचं पद अजूनही घेतलेलं नाही आहे. वारंवार वेगवेगळ्या ह्याच्यातून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की आज आमच्या या पक्षामध्ये कुठलंही पद जे आहे ते कोणासाठी राखीव नाही,
कोणालाही असं वाटलं नाही पाहिजे का अरे नंबर 1 पोझिशन नंबर 2 पोझिशन त्या ठिकाणी ब्लॉक आहे, आपण त्याच्याकडे वर बघायचंच नाही, आपण त्या ठिकाणी पोचूच शकत नाही. म्हणून मी पहिलंच सांगितलेलं आहे की कुठलंही लाभाचं पद जे आहे हे या ठिकाणी पक्षामध्ये मी कधीच घेणार नाही. आमच्या सहकाऱ्यांना जे आहेत, आमच्या बरोबर जे आहेत, विश्वास ठेवून जे आलेले आहेत त्यांना जे आहे ते पद जे आहेत ती त्या ठिकाणी आज पूर्वेश जे आहेत हे आमच्या युवा सेनेचे कार्याध्यक्ष आहेत. त्या ठिकाणी खूप लोक बोलत होते तुम्ही बना तुम्ही बना, पण मला वाटतं जेव्हा आपण तरुणांना वेगवेगळ्या लोकांना जेव्हा संधी देऊ तेव्हा पक्ष जो आहे हा अधिक गतीने जो आहे तो लोकांपर्यंत पोचू शकतो, घराघरापर्यंत पोचू शकतो. तर प्रत्येकाने जे आहे ते त्या ठिकाणी स्वप्न पाहिलं पाहिजे की बाबा कधीतरी जे आहे तुम्ही त्या ठिकाणी पोचू शकतो, त्या पदापर्यंत पोचू शकतो. वा, मला वाटतं हे मित्रांनो जरा टाळ्या झाल्या पाहिजेत या विचारांसाठी. मुलाखतकारांनी टाळ्या वाजवायला सांगायच्या नसतात, तुमचं तुम्ही वाजवायचे असतात, पण मला सांगायला लागतंय. पण खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे, कारण ह्याच्यानं दिसतात ते म्हणजे संस्कार. संस्कार कोणाचे तर दिघे साहेबांचे संस्कार शिंदे साहेबांवरती आणि शिंदे साहेबांचे संस्कार डॉक्टरांवरती हे दिसतात, हे आहेत संस्कार. ह्यातनंच कुठेतरी ते हनुमान चालिसाची गोष्ट घडते किंवा ह्याच संस्कारांमधनं पंढरपूरला पायरीवरती भजनं म्हणणारे शिंदे साहेब आम्हाला दिसतात, म्हणजे डॉक्टर साहेब. नक्कीच साहेबांनी, आईनी, माझ्या वडिलांनी चांगले संस्कार जे आहेत ते त्या ठिकाणी केलेले आहेत. म्हणून जे आहे आज आपण शिंदे साहेबही पाहता की त्याच संस्कारातून पुढे आले आणि आज त्याच संस्कारातून जे आहे ते लोकसभेमध्ये हनुमान चालिसा देखील त्या ठिकाणी म्हणू शकलो. त्या ठिकाणी तेही एक वेगळा किस्सा आहे, तो त्या ठिकाणी कधीतरी आपण बोलूया. आत्ताच ऐकायचं आहे, आत्ताच ऐकायचं. मला वाटतं आता खूप पुढे सांगू का, थोडक्यात सांगा, पुढे जाऊयाच आपण. हनुमान चालिसा खूप लोकांना माहिती आहे की बाबा मी हनुमान चालिसा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये म्हणालो, पण का म्हणालो त्या ठिकाणी जे आहे ते मी भाषण करत असताना विरोधकांवरती जे आहे ते त्या ठिकाणी टीका करत होतो आणि त्याच्यामध्ये टीका करत असताना समाजवादी पार्टीने कारसेवकांवरती गोळ्या कशा चालवल्या हे जेव्हा वाक्य मी उच्चारलं तेव्हा आमच्या सहकारी जे खाली त्या ठिकाणी बसले होते खासदार, तर त्यांनी त्या ठिकाणी ते थोडेसे इरिटेट झाले आणि नंतर मी त्या ठिकाणी हनुमान चालिसावरती गेलो. त्यांनी जोरात आवाज दिला खालून, तुम्हाला हनुमान चालिसा येते का? अरे येते का, तर त्या ठिकाणी फडफड फडफड हनुमान चालिसा बोलून दाखवली. कशी कशी आता परत बोलायचं? हा, थोडीशी आता बोललंच पाहिजे मला वाटतं. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, तुम कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केशा, हाथ वज्रो ध्वजा विराजे, कांधे मुज जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजग बंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करे बेको आतुर. ये बात आहे. पुढे अजून मोठी आहे, पण मला वाटतं आता जय श्रीराम. मला वाटतं अरे आता इंटरव्ह्यू करायचा आहे पुढे. आता वेळ झालेली आहे ती म्हणजे रॅपिड फायरची. ओके, आता जर बोललो नसतो तर तुम्हाला वाटलं असतं तेव्हा पाठ करून गेला की काय. पण मला वाटतं हे संस्कार तुम्ही जे म्हणालात हे रोज हे एका दिवसामध्ये होत नसतं. हे वर्षानुवर्ष तुमच्यावरती जे आहेत ते संस्कार त्या ठिकाणी व्हावे लागतात. ते संस्कार आमच्यावरती झालेले आहेत. वा, आता वेळ झालेली आहे रॅपिड फायरची. रॅपिड फायर माहिती ना, अवघड असतं, पटकन सांगायचं असतं, खरं सांगायचं असतं आणि काहीही बाहेर येऊ शकतं एकदम. आणि आजचा इंटरव्ह्यू हा आहे, हा इथे अनेक कॅमेरे आहेत, तो लाईव्ह बाहेर चाललेला आहे, एडिटिंगला स्कोप नाही आहे. तर डॉक्टर साहेब, आर यू रेडी फॉर द रॅपिड फायर? येस, गो ऑन. आवडता सिनेमा कोणता, शोले की धर्मवीर? धर्मवीर. आता धर्मवीर 2 देखील येतोय.
आवडती डिश कोणची? आईच्या हातची का बायकोच्या हातची? आईने शिकवलेली, बायकोनी केलेली. वा 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 वा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.